हाय नमस्कार मित्रांनो। तर बघा आज आहे गुरुपौर्णिमा। तुम्हा सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। तर मित्रांनो आज जरा व्हिडिओला खूप लेट झाला आणि ह्याच्या अगोदर एक जंगली रमी कॉमेडी व्हिडिओ मी बनवून टाकलाय, ते पण बघा तुम्ही। आणि तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो। तर आजचा खास दिवस आपल्या गुरुसाठी असतो। मग काही जण गुरुपौर्णिमेला उपवास धरतात, तर काही जण गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणा देतात, काही जण गुरुभिक्षा घेतात गुरुपौर्णिमेला। तर आपणही काहीतरी केलं पाहिजे। आणि मेन महत्त्वाचं म्हणजे आपला गुरु कोण आहे, ह्या गुरुला आज आपण भेटणं गरजेचं आहे। आणि गुरु काय सांगतात काय नाही ते आपण ऐकलं पाहिजे। गुरु म्हणजे नेमकं कसं की आपल्या घरातला सुद्धा लहान थोर जे आहे, आपल्याला जे कोण काय शिकवतं सांगतं त्याचं योग्य ऐकणं, त्यालाच आपण गुरु म्हणू शकतोय। जे आपल्याला योग्य काय सांगतो त्याला आपण गुरु मानतो। आणि माझे तर तसे सर्वच गुरु आहेत, जे मला ज्यांचं मी योगदान लाभलं त्या अशा व्यक्तींना मी गुरुच मानत आलेलो आहे। आणि मेन गुरु जे आहेत आपले ते दत्तगुरु आहेत आपले। या दत्तगुरूंना मी गुरु मानलेला आहे। मग त्याच्यानंतर सर्व आमचे मानवी गुरु आहेत, आई वडील, मामा मामी, चुलता चुलती, व मग लहान मुलं सुद्धा बघा, आपण काहीतरी वाईट करत असेल तर लहान मुलं सुद्धा सांगत असतात, बघा ही करू नका ती करू नका असं म्हणून सांगत असतात। मग त्यांचं सुद्धा आपल्याला ऐकावं लागतं। आणि काही लहान मुलांनी सांगून सुद्धा बऱ्याच मित्रांचं वगैरे चांगलं झालेलं आहे। तर मग कधी कधी मग असं सांगत असतात की बघा मी ह्या लहान मुलाचं ऐकलं आणि मी इथं होल मारला तर मला इथं पाणी लागलं, तर मी ही माझ्या ह्या मुलीचं ऐकून मी इथं हे केलं तर मला इथं यश मिळालं। तर हेच असंच मग त्यांनाच आपण गुरु मानता आलेला असतो। तर गुरुचं महत्त्व म्हणजे हे असतं। तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त व्हिडिओ बनवावा असा वाटला म्हणून व्हिडिओ बनवतोय। तर मग तुमचे कोण गुरु आहेत, काय तुमच्यासोबत काय किस्से घडलेले आहेत का, ते मला तुम्ही कमेंटद्वारे मला नक्कीच सांगा। आणि माझा जो मेन गुरु आहे ते दत्तगुरू आहे। आणि दत्तगुरूच्या नंतर माझे मामा मामी व माझा एक मावस भाऊ आहे। मला मावस भावाने माझ्या खूप ज्ञान दिलं, माझ्या मामानी मामीनी मला खूप ज्ञान दिलं, माझ्या आईवडिलांनी पण मला खूप ज्ञान दिलं। आईवडिलांनी बाहेर समाजात कसं वावरायचं हे ज्ञान दिलं, मामा मामीनं घरामध्ये कसं वावरायचं हे ज्ञान दिलं, आणि मावस भावाने मला सायन्सचं ज्ञान दिलं की सायन्स हे काय असतं हे ज्ञान दिलं मला। आणि शाळेमध्ये गुरूंनी ज्ञान दिलं, लिहिता वाचता यायला लागलं आपल्याला, असं मला सर्वांनी ज्ञान दिलेलं आहे। तर तुम्हाला कोणत्या गुरूने तुम्हाला ज्ञान कसं दिलं हे सुद्धा मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा। तर बाकी काय मग तुमचा फार मोठा सपोर्ट आहे आपल्याला, काय प्रॉब्लेम नाही। आणि तुम्ही सुद्धा एक मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही चांगलं ज्ञान देताय, तुम्ही सुद्धा आमचं गुरुच आहे। आणि आपण 2 महिन्यामध्ये भल्या मोठ्या संख्येने जॉईन झाला त्याच्याबद्दलही खूप खूप धन्यवाद। आज आपले 1700 सबस्क्रायबर झालेले आहेत 2 महिन्यामध्ये। तर पहिलं यूट्यूब चॅनल आपलं डिलीट झालेलं आहे, डिलीट झालेला असून सुद्धा आपण नवीन चॅनल ओपन केला, तर तुम्ही 2 महिन्यामध्ये 1700च्या संख्येनं जॉईन झाला आणि भक्कम असा सपोर्ट केला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद।
आणि बऱ्याच आपल्या जय भीम मित्रांनी, जय भीम आपल्या बहिणींनी सपोर्ट फुल केलेला आहे आपल्याला. आणि आजच्या सुद्धा व्हिडिओला तुम्ही फुल सपोर्ट करा. आपले व्हिडिओ काय एवढे प्रोफेशनल वगैरे असं काय नसतात, एडिटिंग वगैरे काय त्याचं एवढं प्रोफेशनल टाईप नसतं, तरीसुद्धा तुम्ही फुल सपोर्ट करता आणि ते तुम्हाला आवडतं. त्याच्यामुळं मी पण व्हिडिओ बनवत जातो. चॅनल सुरू केल्या कमेंट आली होती जय भीमचे व्हिडिओ तुम्ही बनवायचे नाहीत म्हणून. तर तुम्ही सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा त्या महिलेला की काय करायला पाहिजे बाबा म्हणून. आम्ही काय जय भीमचा काय अपमान वगैरे काहीच करत नाही. आम्ही आपले शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवतो, रील्स बनवतो. मग शॉर्ट व्हिडिओला आमच्या भरपूर अशा कमेंट येतात आणि मग असं कुचकाट लोक असतात ते मग कमेंट करतात की तुम्ही असं करू नका, तसं करू नका. 20,000 लोकांमध्ये आपल्याला 50-60 कमेंट येतात आणि 50-60 कमेंटमध्ये मग एक कमेंट असं असते की तुम्ही हेच चांगलं नाही, तुमचं तेच चांगलं नाही. आणि मग 50 मधल्या 48 कमेंट एक नंबर असतात आपल्याला, त्यांचा फुल सपोर्ट असतो. आणि तुम्ही इतकं व्हिडिओ बघता, तुम्ही लाईक करत नाही, लाईक करत जावा. मग कोणाला कामातनं होत नाही का काय लाईक करायचं? तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक, तुम्ही व्हिडिओ पाहायला तुम्हाला वेळ मिळतो, मग लाईक करायला कसं काय वेळ मिळत नाही? लाईक पण करत जावा. आपली यूट्यूब फॅमिली खूप छान आहे, लाईक करत जावा. एवढं तुम्ही व्हिडिओ बघताय तर मग लाईक करत जावा, कमेंट करत जावा. कमेंटमधून तुम्ही जरा सांगत जावा काय तर चांगलं, अजून कुठले तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील. तर मित्रांनो, चला पुन्हा एकदा तुम्हाला सर्व यूट्यूब फॅमिलीला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. बाय बाय.